तू दुःखावर फोकस केलं दुःख वाढते, संकटाचा विचार करत बसली संकट वाढते. म्हणून जिथे फोकस करतो ते एक्सपांड होते. त्या दिवशी तुम्हाला क्वालिटी टाइम तुम्ही बायको मुलासाठी देऊ शकता. तुमचं हे शांत आणि निवांत असेल. स्पर्शाचं महत्व खूप आहे. त्या आई वडिलांना खूप काही लागत नाही, आजी आजोबांना खूप काही लागत नाही. मुलगा जर आला एवढा हात ठेवला तरी त्यांना बरं वाटतं. यशाचं खरं मोजमाप काय आहे? पैसा, पद की समाधान? फाटकी कपडे घालणं हे दारिद्र्याचं लक्षण समजलं जायचं पूर्वी. ट्रेंड आहे, म्हणजे जो जास्त फाटलेला तो जास्त मोठा. आता दर आठवड्याला थांबून स्वतःला विचारावा असा एक प्रश्न आपण बोलतो. परिस्थितीकडे लक्ष आहे, ते आपल्याला मनाकडे वळवायचं असेल तर सबकॉन्शियस माइंडचं महत्त्व समजलं पाहिजे. तर जीवन परमेश्वराने दिलेलं आहे ना, तर परमेश्वराबद्दल कृतज्ञता वाटणं असल्याबरोबर हे सगळ्यात महत्त्वाचं. कोंबडे मारणं कोणालाच आवडत नाही. म्हणून चांगलं बोलणं, चांगल्या रीतीने बोलणं याला खूप महत्त्वाचं आहे. त्याग आणि द्वेष मत्सर दिसतो. दादा, वामनराव पै यांच्याकडून, सद्गुरूंकडून आम्ही नामस्मरण आणि प्रपंच ह्याचा बॅलन्स कसा सांभाळावा हे शिकलो. पण आता ना आम्हाला अजून एक वेगळा बॅलन्स कठीण जातो. तो म्हणजे आपलं करिअर, लाईफ आणि प्रपंच. कारण आता कसं झालंय, गमलेल्या बाबाची कहाणी असते आणि आई सुद्धा असते की जी कामाला असते. मग कुठेतरी तिच्यामध्ये गिल्ट असतो, मम्माचा वेगळा गिल्ट असतो, दमलेला बाबा असतो. मग एकीकडे त्यांच्या डोक्यात असतं ते म्हणजे करिअर आणि दुसरीकडे असतं तो फॅमिली टाइम, क्वालिटी टाइम. सो हा बॅलन्स कशा पद्धतीने सांभाळावा? हा प्रश्न सगळीकडे मला विचारला जातो. पण मी तुम्हाला एक सांगू का, हा बॅलन्स आणण्यासाठी तुम्हाला वेळ लागतो, बरोबर? वेळ पाहिजे असतो. हा वेळ कधी निर्माण होतो माहिती आहे? तुम्ही जे मी सांगितलेलं सगळं केलं ना. आज काय झालं माहिती आहे, आपण विचार निगेटिव्ह करतो. बरोबर. आपण परिस्थितीची झगड, माझा शब्द नीट ऐकून घ्या. आपण परिस्थितीची झगडत असतो, संघर्ष करत असतो, पण मनस्थिती बदलायला तयार नाही. जे आपल्या हातात आहे, परिस्थिती आपल्या हातात नाही आहे. आता बॉस काय करेल, बॉस कुठली, आपल्या हातात नाही आहे. पण मनस्थिती तुझ्या हातात आहे ना. मग ती मनस्थिती बदलायचा प्रयत्न कर. संघर्ष कमी होऊन जाईल. संघर्ष कमी होऊन उत्कर्ष व्हायला सुरुवात होईल. पण आपण संघर्ष करण्यात धन्यता मानतो, आणि तुम्ही जेवढा संघर्ष कराल तेवढा संघर्ष वाढतो. कारण ज्याच्यावर तुम्ही फोकस कराल ते एक्सपांड होतो. हा नियम आहे निसर्गाचा. कर्मसिद्धांत जे म्हणतो आपण की ॲक्शन अँड रिॲक्शन, त्याच्यापैकी हा एक करोलरी आहे त्याचा. म्हणजे व्हॉट यू फोकस दॅट विल एक्सपांड. तू दुःखावर फोकस केलं दुःख वाढते, संकटाचा विचार करत बसली संकट वाढते, भल्याचा विचार केला तर भलं होईल. म्हणून जिथे फोकस करतो ते एक्सपांड होतं. म्हणून तुम्ही आहे ना, संघर्षावर फोकस करत राहिला की कसा संघर्ष करायला लागतोय मला कसं ह्याला खाली पाडायला पाहिजे, त्याला हे केलं पाहिजे. या संघर्षामध्ये तुम्ही जेवढे राहाल तेवढा संघर्ष वाढत जाईल, आणि जेवढा संघर्ष वाढेल तेवढा तुम्हाला वेळ मिळणार नाही फॅमिलीला देणं. जेवढा तुम्ही मनस्थिती बदला, तुम्ही लोकांचं भलं चिंतन करत राहाल, तर सगळी परिस्थिती तुमच्यासाठी इतकी सुंदर होईल की तुम्हाला वेळ मिळायला सुरुवात होईल. तुमची कामं चांगली होतील, तुम्हाला कामामध्ये मदत मिळेल, लोकांचं कॉपरेशन मिळेल. हे सगळं मिळाल्यानंतर तुमचा संघर्ष कमी होतो, स्ट्रेस कमी होतो. आणि हा जर कमी झाल्यानंतर घरी आल्यानंतर जो काही वेळ आहे, मी म्हणत नाही खूप वेळ देता येतो, पण थोडा वेळ मिळतोच आपल्याला. असं नाही की 24 तास माणसं आपण करिअरमध्ये असतात. घरी येतातच ना शेवटी. पुन्हा एखादा दिवस सुट्टी असते, शनिवार रविवार सुट्टी असते की नाही. मग त्या दिवशी तुम्हाला एक क्वालिटी टाइम तुम्ही बायको मुलासाठी देऊ शकता. पण कधी देऊ शकता? जर तुमचं हे शांत आणि निवांत असेल तर. आणि हे कधी होईल? संघर्षाला तुम्ही जर भिडायला लागला, संघर्ष वाढवायला लागला, तर संघर्षच लाईफ मध्ये. म्हणून घरी आल्यानंतर सुद्धा तेच डोक्यात असतं. स्विच ऑन स्विच ऑफ करताच येत नाही, कारण तुम्हाला करताच येणार नाही. बरोबर. पण जेव्हा सगळ्या गोष्टी सहज होतात, हा सहज शब्द लक्षात ठेवतो. तुम्ही जेव्हा हे अध्यात्मामध्ये आम्ही जे शिकवतो, अध्यात्म म्हणण्यापेक्षा जीवनविद्या, जीवनविद्येमध्ये आम्ही जे शहाणपण शिकवतो, हे जर तुम्ही वापरलं तर तुमच्या सर्व गोष्टी सहज व्हायला लागतात. आणि जेवढं सहज होईल ना तेवढा स्ट्रेस कमी होतो, तेवढा वेळ तुम्हाला देता येतो. स्विच ऑन आणि स्विच ऑफ करणं सोपं जातं. हे सगळं करायला पाहिजे. मग तुम्हाला, म्हणून हे प्रॅक्टिकल आहे. संघर्ष वाढवणं हे प्रॅक्टिकल नाही आहे. माझ्यामध्ये आम्ही कुठेतरी ना, मी किती संघर्ष करते, मी किती त्याच्यातच त्याला मोठं वाटतं. त्याच्यामध्ये आपण हे करत राहतो. पण माझ्याकडे काय आहे ह्या गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष करून देतो. आणि दुसरं आम्ही जे सांगतो शुभचिंतन करायला पाहिजे. दुसऱ्यांबद्दल शुभचिंतन. शुभचिंतन. आम्ही तर सांगतो कॉम्पिटिशन बद्दल पण शुभचिंतन करा.
जनरली कोण करेल, मला वेड्यात काढतात लोक, असं कसं तो मोठा होईल ना. म्हटलं असं काय होत नाही, लक्षात ठेवायचं. मी आता तुम्ही आणि माझी मीडियामध्ये कॉम्पिटिशन सुद्धा आहे. माझा मीडिया चॅनल, तुमचा मीडिया चॅनल. तुमचा वाईट विचार करून किंवा तुमचं चांगलं विचार करून तुमचं काय चेंज होणार आहे का? तुमचं चॅनल मोठं कधी होईल? तुम्ही जेव्हा विचार चांगले कराल, तुम्ही जेव्हा प्रयत्न चांगले कराल, तेव्हा तुमचा चॅनल पुढे जाणार. मी नुसतं म्हणून बाबा हिचं चॅनल चांगला होऊ दे म्हणून काही चांगला होणार नाही ना. पण मी सांगितलं ना, कॉम्पिटिशन बद्दल पण चांगला विचार केला गेला पाहिजे. त्याला पण होऊ दे ना मोठं, आपल्याला काय बिघडतं. पण असं विचार करणं सोपं नाही, ते प्रॅक्टिकल नाही म्हणतात. प्रॅक्टिकल. पण खरं म्हणजे तुम्ही असा विचार जर केला, तुम्हाला पण मी सांगतो, तुमच्या फील्डमध्ये जी कॉम्पिटिशन आहे सर्वांचं भलं होऊ दे असं म्हणत राहा, भलं तुमचंच होणार आहे. विचार बदला, आयुष्य आणि बदला. तो विचार तुमचा आहे, बरोबर. त्यामुळे तो विचार कारणी कोणाला लागणार? तुम्हाला लागणार. तुम्हाला लागणार. खरंच छान. इच्छा कोणाची आहे? तुमची आहे. तुमची. त्यामुळे ती इच्छा फळणार कोणाला? तुम्हाला फळणार. त्यामुळे कॉम्पिटिशनला वाईट चिंतन करणं हे आपलं चिंतन बिघडणं आहे. बरोबर. आणि आपलं चिंतन बिघडलं की आपलं सगळंच बिघडतं. आरोग्य बिघडलं, आपलं सगळंच आरोग्य बिघडलं. बिघडतं, आपली परिस्थिती परिस्थिती बिघडते, बिघडते. सगळंच बिघडतं. दादा, सोशल मीडिया सध्या खूप चाललंय आणि आधी असं वाटायचं ना की आपण घरी कुटुंबामध्ये ना एकत्र आनंद तो म्हणजे अनुभवत होतो. आता असं झालं की डिश जरी समोर आली तरी पहिले त्याचा फोटो काढला जातो आणि नंतर आनंद घेतला जातो. मग ह्या सोशल मीडियामध्ये जगताना हा आनंद कसा टिकवून ठेवावा, खरा आनंद? म्हणून मी सांगितलं ना की घरी गेल्यानंतर एक असं वातावरण पाहिजे ना की सोशल मीडियाकडे बघायला लागलं नाही पाहिजे. बरोबर की नाही? नवरा पण घेऊन बसलेला आहे, बायको घेऊन बसले, मग मुलं काय करणार? तेच करणार. तेव्हा त्याला एकत्र बसायला तुम्ही सांगता. मला काही लोक सांगतात की आमची मुलं प्रार्थना म्हणत नाही किंवा आम्ही जे सांगतो ते करत नाही, कृतज्ञता जर्नल सांगतो आम्ही, ते करत नाही. म्हटलं तुम्ही त्यांच्यावर बसा आणि करा ना. आता फॉर एक्झाम्पल तुमचा मुलगा करत नाही ना, तू त्याला कृतज्ञता व्यक्त कर. बाबा रे, तू आज मला सकाळी मदत केली ना, खूप खूप थँक्यू. तू म्हणायला सुरुवात कर. हळूहळू तो रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करेल. आपण काय करतो, तो करत नाही म्हणून आपण पण करत नाही, कोणच करत नाही. बरोबर. सुरुवात तुझ्यापासून कर. प्रार्थना म्हणत नाही ना, बाळा माझ्यासाठी आपण 3दा म्हणूया का एकत्र बसून? मग फॅमिलीला एकत्र बसून 3दा म्हण. हळूहळू 3चे 5 कर, हळूहळू 11 कर, 21 कर. हळूहळू त्याला आवड निर्माण जाईल. हो की नाही? म्हणून आपण त्यांना हळूहळू त्याचे भाग घ्यायला लावला पाहिजे. आपण घरी गेल्यानंतर आपण टी व्ही बघणार, आपण तू अभ्यासाला बस मी टी व्ही बघतो, असं होत नाही. तू त्याच्याबरोबर बसलं पाहिजे. काय तुला पाहिजे, मदत पाहिजे, मग तो खुश होतो ना. माझ्यावर कोणतरी आहे. तुम्ही जाऊन जर बघणार टी व्ही, त्याला जाणार तो अभ्यास, तुम्ही रात्री सकाळी 10ला उठणार, त्याला लवकर उठ म्हणणं तर उठणार नाही. तुम्ही पण त्याच्यावर उठलं पाहिजे. समजलं ना? म्हणजे बदलाची सुरुवात खरं तर स्वतःपासून स्वतःपासून सुरू केलं पाहिजे. म्हणून सोशल मीडियाचं अट्रॅक्शन आता म्हाताऱ्यांना पण झालेलं आहे. आजी आजोबा पण संबंध घेऊन असं करत असतात, बरोबर की नाही? कारण त्यांना पण वेळ जात नाही ना. हा जो वेळ जर एकत्र घालवला ना तर ते करणार नाही. आता वेळ जात नाही म्हटल्यानंतर नवरा ते करतो म्हटल्यानंतर बायको ते पण करत असते. पण दोघे जर गप्पा मारत बसले, सुख संवाद केला, चांगला संवाद केला पाहिजे. नाही तर आल्यानंतर भांडत बसले तर भांडणापेक्षा हे केलेलं बरं असं वाटतं ना. म्हणून घरामध्ये एक वातावरण आहे ना, खूप चांगलं असलं पाहिजे. त्या वातावरणानेच सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. दादा, काय सांगाल? मी ह्याच्यावरतीच टिप्स तुम्हाला विचारेन, कारण जसं तुम्ही म्हणालात की संवाद पाहिजे. आजकाल संवाद नाही, फक्त बोलणी होतात. म्हणजे हा ही भाजी आणायची, हे आणायचं, इतकंच. किंवा सासू सुना असो, नवरा बायको असो, बाप लेक असो, सगळ्या नात्यांमध्ये फक्त बोलणी एकमेकांशी होत असतात, पण संवाद वाटत नाही. हा संवाद टिकून कसा ठेवावा आणि एखादं कुटुंब हॅपी कसं राहावं, ह्याचं काही सिक्रेट किंवा टिप्स काही द्याल का? मी त्याच्यासाठी 5 स सांगतो. 5 स. पाच. स म्हणजे सहवास, ओके. स्पर्श, स्पेस म्हणजे स्वातंत्र्य, स्वातंत्र्य. तर संवाद आणि सन्मान. या 5 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट सहवास, दुसरी स्पर्श, तिसरी स्पेस किंवा स्वातंत्र्य, चौथं संवाद आणि 5वं सन्मान. या 5 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुमचं कुटुंब सुखी व्हायलाच पाहिजे. सहवासाचा अर्थ काय? तुम्ही वेळ दिला पाहिजे. सहवासात जितका वेळ मिळेल. आता आमच्याकडे काही कुटुंब आहेत, ही कुटुंबाच्या कुटुंब जीवनतेमध्ये आहेत. त्यामुळे असं नाही होत की नवरा गेलाय जेवण दिला आणि ही घरी बसली. दोघे एकत्र येतात, त्यामुळे त्या दोघांचा सहवास चालूच असतो. आता माझी बायको आणि मी, आम्ही एकत्रच कार्य केलं, त्यामुळे आमचा सहवास कार्य करताना पण आम्ही एकत्रच असायचो. कळलं ना?
हा जो सहवास दिला पाहिजे ना आपण, सहवास म्हणजे काय, वेळ दिला पाहिजे. मगाशी मी सांगितलं सहवासाबद्दल. वेळ चांगला, क्वालिटी टाइम पाहिजे. नुसतं घरी आहे, बरोबर. तू पण आहे मी पण आहे, ह्याला सहवास म्हणत नाही. जेव्हा आपण एकमेकांना टाइम देतो त्याला सहवास म्हणत असतात. दुसरा म्हणजे स्पर्श. स्पर्शाचं महत्त्व खूप आहे. आता आई वडिलांना खूप काही लागत नाही, आजी आजोबांना खूप काही लागत नाही. मुलगा जर आला आणि नुसतं हात ठेवला आई वडिलांच्या हातावर, बाबा कसं आहे, गोळ्या घेतल्या ना बरोबर, काही प्रॉब्लेम नाही सांगा मला, एवढा हात ठेवला तरी त्यांना बरं वाटतं. काही लोक मी बघतो, आमचा नातू आहे त्याचा, आला की एक मिठी मारणार, याला मारणार. याच्यातनं तुम्ही आहे ना एक प्रेम व्यक्त करता, त्याच्यातनं आपुलकी वाढते, संबंध चांगले होतात. म्हणून स्पर्शाचं महत्त्व खूप आहे. मग हा स्पर्श प्रत्येकासाठी वेगळा आहे. बायकोसाठी वेगळा असेल, मुलांसाठी वेगळा असेल, आजी आजोबांसाठी वेगळा असू शकतो, मित्रमैत्रिणीसाठी वेगळा असलाच पाहिजे. हो हो. तो स्पर्श वेगळा झाला तर प्रॉब्लेम होतो. तेव्हा हे जो स्पर्श आहे ना, स्पर्शातनं खूप गोष्टी सांगितल्या जातात. आता आमच्याकडे कोणाचं जर कोणी कोणी गेलं, मृत व्यक्ती झाली आणि मी जर त्यांना भेटायला गेलो, मी नुसतं हात जरी ठेवला त्याच्या अंगावर तरी ते बरं वाटतं त्यांना, की दादांचा मला आधार आहे. हा स्पर्श हा आधार असतो. म्हणून प्रत्येक स्पर्शाला काहीतरी एक वेगळं मिनिंग आहे. कोणी संकटात असताना तू नुसतं खांद्यावर हात ठेवला तरी त्याला वाटतं आहे माझ्या, आहे कोणीतरी. कोणतरी आहे माझ्यासाठी. बरोबर. तर हा जो स्पर्श खूप महत्त्वाचा असतो घरामध्ये पण. त्यात काय असं म्हणून चालत नाही. काही काही लोक असं असतात, झाली आता 40 वर्षाचा कसला स्पर्श बिर्श, असं नाही. स्पर्श म्हणजे काय मोठ्या मिठ्या मारत बसलं पाहिजे असं नाही, पण आल्यानंतर बाबा आपुलकीचा एक स्पर्श आपुलकीचा असतो. स्पर्श असतो. बरोबर. तसं तिसरं म्हणजे स्पेस. हो. आजकालच्या मुली किंवा पूर्वी सुद्धा त्यांना स्वतःची आवड निवड असते. आता प्रत्येक जण एक आवड निवड असते ना, तुमची एक आवड निवड आहे, नवऱ्याची वेगळी असू शकते, बरोबर. तर तिची आवड निवड जपायला तुम्ही तिला स्पेस दिली पाहिजे. तिचे मित्रमैत्रिणी असू शकतात. तर आपण प्रत्येक वेळेला सगळीकडे इंटरफेअर केलं पाहिजे असं नाही. म्हणून नवऱ्याने बायकोला, बायकोने नवऱ्याला थोडी स्पेस दिली पाहिजे. थोडी, खूप स्पेस दिली तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून प्रत्येक गोष्ट मर्यादित व्हायला पाहिजे. स्पर्श पण मर्यादित पाहिजे. अति केलं की लोकांना त्याच्यामध्ये मजा नाही वाटत. समजलं ना. म्हणून स्पेस देणं म्हणजे त्यांची आवड निवड जपायला मदत करणं. कळलं ना. आर्थिक स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. नाही सगळे पैसे, आता मी असे बघितलेत काही लोक, बायकोचा सगळा पगार आपल्याकडे घेतात, तुला पाहिजे तेव्हा घे पैसे. याला आर्थिक स्वातंत्र्य म्हणत नाही. ती कमावते ना, आणि ती कमावती नसली तरी तू तिच्या अकाउंटला पैसे टाकले पाहिजे. तुला पाहिजे तसं तू पैसे हे करू शकते. ह्याला खूप महत्त्व आहे. म्हणून हे आर्थिक स्वातंत्र्य आपल्या आईला देणं, आपल्या बायकोला देणं किंवा आपल्या नवऱ्याला देणं हे खूप गरजेचं आहे. आमच्याकडे अशी एक सून आहे की जी लग्न होऊन आल्यानंतर तिने आपल्या पगारातले 5,000 रुपये असे स्वयंपाकाला ठेवून दिले पहिल्याच पगाराला. आई चाट झाली, कशाला, आईला वाटलं ती विसरून गेली म्हणून. तर तिने, मी विसरून नाही गेली, मी तुमच्यासाठी ठेवलेत ते. हे पैसे मी दर महिन्याला ठेवणार, हा पैसा तुमचा आहे, हा पैसा कसा वापरायचा आहे तुम्ही ठरवायचं, मी तुम्हाला विचारणार नाही किंवा हिशोब मागणार नाही. हे जे आर्थिक स्वातंत्र्य आईला देणं, नाही तर आईला आपल्या मुलाकडे पैसे मागायला बरं वाटत नाही ना. हा विचार डोक्यात पाहिजे की त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आपण कुठे देतो. एक लोक असे आहेत की बायकोला आपल्या सगळं हातात ठेवतात, सासू आपल्या हातात ठेवते सगळे पैसे, पाहिजे तेव्हा मागा, असं कोणाला आवडत नसतं. म्हणून हे स्वातंत्र्य देणं खूप गरजेचं असतं. मुठीत न ठेवता तसं हा, स्वातंत्र्य महत्वाचं, नाही तर मुठीत ठेवलं हा. जातं. प्रत्येक वेळेला कुठे जाते, काय जाते, काळजीने सांगणं वेगळं आणि प्रत्येक वेळेला टोचत बसणं हे वेगळं असतं. चौथं मी सांगितलं संवाद. संवाद हा सुखसंवादच व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला वेगळ्या रीतीने मांडता येते. समजा ना, उशिरा घरी आली एखादी बाई, समजा बायको उशिरा आली, कुठे गेली होती असं म्हणणं, आणि घरी आल्यानंतर चांगलं आहे ना सगळं, काय प्रॉब्लेम झाला नाही असं विचारणं, ह्याच्यामध्ये फरक आहे ना. त्यामुळे आपण प्रत्येक संवाद हा सुखसंवाद करू शकतो. पण आपण काय करतो, आपण चिडून बोलतो, आपण वाकड्यातलं बोलतो, काहीतरी मुद्दाम काहीतरी बोलतो, टोचून टोमणे मारून बोलतो. हे सगळं बंद केलं पाहिजे. टोमणे मारणं कोणालाच आवडत नाही, त्याच्यातनं कधीच चांगलं होत नाही. म्हणून चांगलं बोलणं, चांगल्या रीतीने बोलणं ह्याला खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एखादी वाईट गोष्ट पण चांगल्या रीतीने विचारता येते ना, हो की नाही. पण ते करत नाही आपण. आणि शेवटी सगळ्यात मुलांशी संवाद साधणं. म्हणून संवाद साधणं ही खूप पहिली गोष्ट आहे.
आता एकमेकांशी बोलतच नाही. हो नवरा बायको किती दिवस बोलत नाही स्वतःच्या, मी बघितलेले आहेत. त्यामुळे संवाद चालू राहायला पाहिजे. संवादाशिवाय कुठली गोष्ट होत नाही. होत नाही. आणि संवादामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे ऐकणं. आपण संवाद म्हणजे आपणच बोलत राहतो, बोलत लोकांचं आहे. ऐकतच नाही. बरोबर. म्हणून दुसऱ्यांचं ऐकणं हा पण संवादच आहे. संवादाचा एक भाग आहे ऐकणं आणि बोलणं. बोलणंच. मग ऐकणं पण तेवढंच पाहिजे, समजलं ना. आणि शेवटी म्हणजे सन्मान. Yes. आपल्या घरामध्ये प्रत्येकाला इक्वली सन्मान मिळाला पाहिजे. मुलासकट मुलांना पण लोकांच्या समोर ओरडता कामा नये, मारता कामा नये. त्याचा अपमान होतो. हो. तो रडून दाखवतो, त्याला अपमान तो रडून दाखवतो. जरा मोठा झाल्यानंतर त्याला मुळीच आवडणार नाही, बरोबर. तो तुमच्यापासून लांब जाणार. म्हणून आपल्या मुलाची चूक असते ती लोकांसमोर कधी दाखवायची नाही. चांगलं तेच सांगायचं लोकांना, वाईट सांगायचंच नाही कधी. पण मोस्टली सवय अशी होते की हो हा आपल्याला काय काय ऐकतच नाही. आपण कम्पेअर Compare करतो, ही करतो. मुलगी किती अभ्यासू आहे, हा अभ्यास मुलगा ना करतोय. असला हा. काय. आपण लोकांना सांगून काय फायदा आहे का तुमचा? नाही. बरोबर. म्हणून सन्मान देणं हा खूप सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. म्हणून आईवडिलांना, आपल्या सासू सासऱ्यांना, मुलीच्या आईवडिलांना, आपल्या मुलांना सन्मान देणं म्हणजे त्यांना डिसिजनमध्ये त्यांना सगळ्या गोष्टी सांगणं, त्यांचं डिसिजन घेणं. आता आमच्या घरात आम्हाला रंग लावायचा असला तरी मी माझ्या नातवाला विचारतो, तुला कुठला रंग पाहिजे सांग बघू, हा आवडला का. असं जर आपण केलं ना तर खूप फायदा होतो. त्याच्यामध्ये हे 5 स महत्वाचे आहेत आणि ते जपले पाहिजे. हे 5 ही स गुरु जमले किल्ली आहे. Yes. तर सुख, समाधान, शांती तुमच्या हातात. वाह! खूप सुंदर. दादा, नेशन फर्स्ट हे तुमचं तत्व आहे. तुम्ही विश्वास पण ठेवता. पण आज कुठेतरी असं वाटत नाही का, की आजचा तरुण वर्ग हा कुठेतरी परदेशाकडे वळतोय आणि हा तर एक प्रॉब्लेम आहे त्याचा. म्हणजे ते नेशन फर्स्ट असून सुद्धा परदेशाकडे वळतायत आणि त्यासोबतच दुसरी समस्या त्यांचे जे आई-वडील आहेत, मग ते वृद्धाश्रम किंवा त्यांना तो एकटेपणा ह्या समस्या त्यांना जाणवतात. मग जर पिढी आपली परदेशात गेली, तर आपलं भविष्य कसं होणार पुढे? हा एक मोठा विषय आहे. कारण पूर्वी आपला भारत देश अंडर डेव्हलप्ड होता. हं. त्यावेळेला पुढलं शिक्षण घेण्यासाठी किंवा काही मोठ्या संधी जर तुम्हाला इथे मिळत नव्हत्या, बरोबर. तेव्हा तिकडे जाणं चांगलं होतं, म्हणजे जायचे लोक. हं. पण शेवटी तुम्ही कुठेही गेला तरी तुमची मुळाकडे तुमचं लक्ष पाहिजे. असं नाही की तुम्ही तिकडे गेल्यानंतर आपल्या देशाला विसरायचं. तिथे जाऊन सुद्धा मी किती लोक बघितले आपल्या आईवडिलांची काळजी घेतात तिकडे असून सुद्धा. ते अशी व्यवस्था आईवडिलांची करतात की जेणेकरून आईवडिलांना त्रास होणार नाही, अशी पण मी लोक बघितलेली आहे. दुसरं महत्त्वाचं, तिथे जाऊन सुद्धा देशासाठी करणारी माणसं आहेत. शेवटी देशाचं ऋण आहे ना आपल्यावर, हो. समाजाचं ऋण आहे. बरं, काही कामासाठी म्हणा, संधीसाठी म्हणा, आपल्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही जर देशाच्या बाहेर गेला तरी देशाबद्दलचं प्रेम कमी होता कामा नये, समजलं ना. म्हणून तुम्ही गेला, मी कितीच लोक बघितले की देशासाठी खूप काही करतात, समजलं ना. राष्ट्रासाठी ते आपलं ऋण विसरत नाही आणि राष्ट्रासाठी सतत काही ना काहीतरी मदत करत असतात. कितीतरी गोष्टी ते आपल्या देशासाठी करत राहतात, जरी तिकडे राहिले तरी. बरोबर. त्यामुळे दोन्हीचा बॅलन्स सांभाळता येतो, नाही असं नाही आहे. पण आताची परिस्थिती अशी झाली आहे की आपला भारत देशच वरती चालला आहे. हो. डेव्हलपमेंट आपल्याकडे जोरदार चालली. म्हणजे असं म्हणतात की इतर देश आता ज्या स्पीडनी चालले त्याच्यापेक्षा आपण जास्त स्पीडनी चाललो. पिढणी जाते. कालच मी ऐकलं की 6 to 7% GDPचा ग्रोथ हा इंडियामध्ये भारतात आहे. बाकीचे देश एवढ्या प्रगती करत नाहीये हो. आणि लवकरच आपण 3ऱ्या क्रमांकावर जाणार Yes. आहोत. त्यामुळे इकडे संधी मिळत आहेत, इथे सगळ्या गोष्टी होत आहेत, तर आपण इथे राहून करू शकतो. त्यामुळे आता असा विषय आहे की भारत बाहेर जाणं धोक्याचं झालंय. आज कुठे काय वॉर चालेल, हो. पॉलिटिकल डिस्टर्बन्स एवढा आहे. तर आताच्या परिस्थितीत मी सांगेन मुलांना की तुम्ही इथेच राहा. इथे पण संधी आहेत, इथे पण सगळं काही करता येण्यासारखं आहे. तुम्ही इथे राहून जर मोठे झाला तर जास्त बरं होईल. बाहेर गेल्यानंतर तुम्हाला जो स्ट्रेस येणार आहे आता ह्याच्या पुढे, बरोबर. कारण कुठल्या अनसर्टन्टीज भयानक आहे. भयानक आहे, खरंच आहे. आता तिकडे गेलेले लोक डिप्रेशनमध्ये गेलेले, डिप्रेशनमध्ये गेले. कारण तिथे जॉब सुटलेले. हो. आपल्याकडे जॉब जरी गेला तरी घरी कोणतरी आवडलेला आहे, हो. आधार द्यायला कोणतरी आहे, तिकडे कोणच नसतं. इथे माणसांमध्ये आहे. त्यामुळे आताची परिस्थिती अशी आहे की माझं म्हणणं, मुलांनी जाऊ नये, आपल्या भारतात सुरक्षित राहा. भारत डेव्हलप होतो, त्या डेव्हलपमेंटला तुमचं हातभार लावा. बरोबर. आणि जर काही वाईट घडलं तरी तुम्हाला तुमच्यासाठी माणसं आहेत इकडे जे तुम्हाला आधार देऊ शकतात. संकट
वाईट परिस्थितीमध्ये बाहेर काढण्यासाठी तुमच्याकडे नातेवाईक आहेत, तुमचे आई वडील असतात, भाऊ बहीण असतात, तिथे कोणच नसतं. त्यामुळे आताच्या परिस्थितीत जाणं बरोबर नाही तिकडे. आणि पूर्वी जे गेलेले लोक आहेत त्यांनी सुद्धा मुळाला चिकटून राहायला पाहिजे. म्हणजे देशाचं भान, देशाचं ऋण लक्षात घेऊन जेवढं काही करता येईल, ज्या ज्या पद्धतीने करता येईल ते करायचं. दादा रॅपिड फायर घेऊया सध्याचा सगळ्यात ट्रेंडिंग. कठीण रॅपिड फायर असतं, एका वाक्यात बोलायला लागतं. नक्कीच. पण दादा ह्यातनं पटकन उत्तर आणि Yeah. असं होतं. तुम्हाला तुमच्या वडिलांकडनं म्हणजेच परमपूज्य सद्गुरू वामनराव पैंकडून मिळालेली सगळ्यात मोठी शिकवण कोणती? सद्गुरूंनी मला सांगितलं की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग त्याच्यातनं त्यांनी मला प्रयत्नवादाचं महत्त्व सांगितलं की प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळे प्रयत्नाचं महत्त्व सद्गुरूंनी आम्हाला लहानपणापासून शिकवलं. आणि ही तुमच्यासाठी खूप मोठी शिकवण आहे. दादा गेल्या 40 वर्षात तुम्हाला काय वाटतं की लोकांच्या विचारांमध्ये नेमके कोणते बदल झालेत असं तुम्हाला वाटतं? जीवनविद्येमुळे की जीवन जनरल? विद्येमुळे नाही, इन जनरल असं मी म्हणेन. आधीचा काळ आणि आताच्या काळातली पिढी असं. आताच्या काळामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कंपॅरिझन खूप व्हायला लागलेली आहे. आणि लोक सोशल मीडियामुळे संघर्ष एवढा वाढलेला आहे ना, आणि लोक स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी काय काय करत आहेत आता, आणि त्याच्यातनं ते त्रासच सापडते आता. खूप महत्वाचं म्हणाला की खूपच. प्रूफ करण्यासाठी Prove सगळा करण्यासाठी संघर्ष बघताय. चालू आहे. आता काही गरजच नसते ना, तू कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन जेवते, लोकांना काय गरज आहे. पण तू ताजमध्ये जाऊन जेवली की आणि मग त्याचे photo दुसऱ्यांना काढतात. वाटतं अरे ती ताजमध्ये जेवते, मग आपल्याला पण गेलं पाहिजे. जायचं, बरोबर. आणि मग त्याच्यातनं ट्रेंड हा शब्द खूप मोठा हो. आलेला आहे. ट्रेंड शब्द सगळ्यात भयानक तसंच झालेला हा आहे. ट्रेंडिंग रॅपिड फायर. नाही, पण हा चांगल्यासाठी आहे ना. येस. ट्रेंड हा चांगल्यासाठी पण असला पाहिजे ना. बरोबर. आता प्रार्थनेचा ट्रेंड वाढला पाहिजे. वाढला पाहिजे. ट्रेंड कुठला वाटतो की सोशल मीडियाचा वाटतो. दिखावा. दिखावा जो असतो ना त्याचा ट्रेंड वाढत चाललाय. आणि मग बरोबर. लोक एक करतो म्हणून दुसरा करतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं माहितीये की आपल्याला त्याच्याबरोबर राहायला पाहिजे. जे फोमो म्हणतात ना, फोमो, Yes, yes, yes. फिअर ऑफ मिसिंग आउट वगैरे असले Yes, जे yes. शब्द निघालेले आहेत ना, हो. त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आपण ट्रेंड मध्ये असलं पाहिजे, नाही तर आपलं काहीतरी मिस होतं Miss होतंय. किंवा आपण मिस करतोय असं वाटतं. पण जे खरं मिस करायला होतं, केलं पाहिजे किंवा मिस होतं ते मिस करतात येत ते. चांगल्या गोष्टी ते मिस करतात, नको त्या गोष्टीच्या मागे लागतात. बरोबर आहे. त्यामुळे हा ट्रेंडमुळे फॅशनमध्ये जो ट्रेंड येतोय, म्हणजे नको ते ट्रेंड यायला लागलेले आहे. आता मी काही टीका करत नाही, पण फाटके कपडे घालणं हे दारिद्र्याचं लक्षण समजलं जायचं पूर्वी. हो, हो, हो. कोणाचं फाटलेलं असेल काय असेल तर दारिद्र्याचं लक्षण समजलं जायचं. हो. आज ते ऐश्वर्याचं लक्षण समजलं गेलं. हो, ट्रेंड येतो आता. ट्रेंड आहे, म्हणजे जो जास्त फाटलेला हो. तो जास्त मोठा. ती फॅशन आहे. आता ही फॅशन काय चांगली आहे का? पण कोणीतरी एकाने केलं मग लगेच म्हणून हा ट्रेंड आहे ना, चांगल्या कामासाठी वापरला तर चांगला होऊ शकतो. पण आता हा ट्रेंड हा नको त्या गोष्टीसाठी वापरला जातो. आय थिंक फॉलो नेमकं आपण कोणाला काय करावं केलं आणि पाहिजे? आता हे टाटू बिटू जे करतायत ना, हो. त्याच्यातनं त्यांना किती त्रास होतो नंतर. ते काढण्यासाठी त्रास असतो, हे करण्यासाठी असतं. त्यामुळे काही काही गोष्टी ट्रेंडनी आपल्याला त्रासदायक झालेले आहेत. म्हणून ट्रेंड चांगला असतो, पण तो ट्रेंड चांगला फॉलो केला पाहिजे. आणि हा कोणाला बदल फॉलो झालाच करायचं, काय फॉलो करायचं हे समजणं म्हणजे शहाणपण आहे. पाहिजे. त्यामुळे शहाणपणाशिवाय ट्रेंड उपयोगाचा नाही. दादा खरं तर आयुष्यभर शिकत राहणं हे तुमच्या जीवनाचं सूत्र आहे. तर आजही अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्ही शिकत आहात? सद्गुरूंनी शिक्षणाची व्याख्याच केलेली आहे. क्षणाक्षणाला शिकणं म्हणजे शिक्षण. बरोबर ना? आता तुम्ही मला जर विचारलं तुम्ही काय शिकताय, तर काय शिकायचं ते मला सद्गुरूंनी शिकवलं, काय करायचं ते सद्गुरूंनी शिकवलं मला. आता मी शिकतोय काय नाही करायचं ते. कारण माझ्याकडे आता एवढे काउन्सिलिंगचे केसेस येत आहेत, बरोबर. लोकांचे अनुभव माझ्यासमोर येत आहेत, लोक प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे येत आहेत, तेव्हा मला कळतं की काय नाही करायचं हे जास्त मला शिकतात. खूप महत्वाचं आहे. काय नाही करायचं काय हे नाही शिकणं हे पण महत्वाचं शिक्षण आहे. महत्वाचं आहे. दादा पुढच्या 25 वर्षांसाठी जीवनविद्येचं तुमचं स्वप्न काय आहे? माझं स्वप्न असेल की हे जीवनविद्या जगात पोचली पाहिजे. समजलं ना? आणि हे तुमचं स्वप्न आहे. हा. दादा तरुणाने दररोज म्हणजे तरुण वर्गाने दररोज करावी अशी एक सवय तुम्हाला काय वाटते? त्यांनी अंगवळणी लावावी अशी एखादी सवय? मला वाटतं त्यांनी कृतज्ञता हा जर शब्द मनात घेतला आणि कृतज्ञता भावना जर त्यांनी मनात जागवली तर मला वाटतं त्याचं भलं होईल आयुष्यामध्ये. कारण कृतज्ञता हे जीवनविद्येचं सार आहे. आणि त्या Gratitude. सार जीवनविद्येचं सार काय तर कृतज्ञता.
आणि या कृतज्ञतेतूनच आपण सर्वांचं भलं म्हणतो, सर्वांचं कल्याण हे कृतज्ञतेतून म्हणतो. बरोबर. दादा, दर आठवड्याला थांबून स्वतःला विचारावा असा एक प्रश्न आपण कोणता असेल, की सगळ्यांनी थांबलं पाहिजे कुठेतरी आणि स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे? बरोबर आहे. म्हणजे आपण आपलं सेवावलोकन केलं पाहिजे. मी त्याला नेहमी सेल्फी काढणं म्हणतो. आपण एरवी सेल्फी काढत बसतो ना, हो 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 हो. तर खरं म्हणजे आपण सेल्फी काढला पाहिजे की आपल्यामध्ये काय बदल झाला, पॉझिटिव्ह बदल आपण काय केला पूर्वीपेक्षा, हे बघितलं पाहिजे. नुसती आपली फिगर बघून नाही उपयोग आहे. बरोबर बरोबर. फिगर बघणं तेवढं गरजेचं आहे, हेल्थ चांगलं आहे, तेवढं आपलं मनामध्ये आपण काय बदल केलेले आहे, आपल्या विचारामध्ये काय परिवर्तन झालं आहे, हे थोडंसं मागे होऊन बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अंतर्मनाचा एक सेल्फी प्रत्येक आठवड्याला आपण काढला पाहिजे. जीवनातील बदल सुरू करण्यासाठी सगळ्यात सोपं पहिलं पाऊल काय असेल? म्हणजे अनेक आपण पॉडकास्ट बघून अनेक जण ठरवतील की नाही आता बदल घडवायचा, पण पहिलं सोपं पाऊल त्यांनी काय उचलावं? माझं म्हणणं पहिलं पाऊल उचलतच पाहिजे. पाऊल उचलणं हेच महत्वाचं आहे. कारण आपण उचलायचं की नाही याच्यावर विचार करत बसतो बरोबर. आणि उचलतच नाही पाऊल. तर मला वाटतं पाऊल उचलणंच म्हणजे प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून त्याच्यावर जास्त विचार करण्यापेक्षा एकदा विचार केला, विचार करून पाऊल उचलायचे. पाऊल उचलून नंतर विचार नाही करायचे. कारण काही लोक काय करतात आणि मग विचार करतात. बरोबर. त्याला शहाणपणाचं लक्षण म्हणत नाही. पहिलं विचार कर आणि मग कृती करताना पुढचं पाऊल टाकत जा पुढे. एक पाऊल पुढे टाकलं की पुढलं पाऊल पुढे जाऊ शकतं. पहिलंच पाऊल टाकलं नाही तर पुढे जाऊ शकत नाही माणूस. दादा, हा प्रश्न थोडा इमॅजिन वाला आहे, इमॅजिनेशन करायचा. आज जर का तुम्ही 20 वर्षाचे असता तर कोणती गोष्ट तुम्ही वेगळ्या पद्धतीने केली असती तुमच्या आयुष्यातली? पहिली गोष्ट, मी आता जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मला असं वाटतं मी या जीवनविद्येच्या कार्यामध्ये जरा उशिरा आलो. अच्छा. हे जर मला लवकर करता आलं असतं, मी आज जे कार्य करतोय हे जर मी आणखीन लवकर केलं असतं तर आतापर्यंत मी जगात पोचलो असतो. म्हणजे जीवनविद्या मी जगात पोचवली असती. आणि मला असं मनापासून वाटतं, म्हणजे माझे वडील म्हणून मी सांगत नाही किंवा वडिलांनी फिलॉसॉफी निर्माण केली म्हणून सांगत नाही. मी सगळ्यांच्या फिलॉसॉफी ऐकलेल्या आता, म्हणजे ऋषी मुनींचं सगळं ऐकलेलं सगळं. पण मला एक गोष्ट कळली की सद्गुरूंची जी जीवनविद्या आहे ही प्रॅक्टिकल आहे आणि ही प्रपंचामध्ये त्यांनी परमार्थ आणलेला आहे. कारण लोक आतापर्यंत गैरसमज असा होता की परमार्थ वेगळा, प्रपंच वेगळा. परमार्थ एंडला करायचा वय झाल्यानंतर. सद्गुरूंनी सांगितलं परमार्थ हा प्रपंचामध्येच आणला त्यांनी, आणि प्रपंच आणि परमार्थाचं इतकं सुरेख त्यांनी समन्वय साधला, तर त्यामुळे मला ही जीवनविद्या आवडली. आणि याच्यामध्ये अंधश्रद्धेला वाव नाही आहे, सगळीकडे शास्त्रीय दृष्टिकोन आहे. बरोबर आहे. तर हा शास्त्रीय दृष्टिकोन मी जर आणखीन चांगल्या रीतीने मांडला असतं लवकर, आता मी जवळजवळ माझ्या 50 नंतर सुरू केलं, हे जर मी माझ्या 20शीत सुरू केलं असतं मी आणखीन जीवनविद्येला पुढे घेऊन गेलो असतो. दादा, अजूनही खूप लेट नाही झालाय असं मी म्हणेन. तुम्हाला रोज सकाळी सगळ्यात जास्ती कुठली अशी गोष्ट की ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळते? सकाळी उठल्यानंतर आपण जिवंत आहोत ना, हे खूप मोठं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. आपलं जीवन परमेश्वराने दिलेलं आहे ना, तर परमेश्वराबद्दल कृतज्ञता वाटणं उठल्याबरोबर हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि तीच प्रेरणा तुम्हाला देऊ शकतं. देवाने आपल्याला जीवन दिलेलं आहे, जीवनाचा चांगला उपयोग कर, ही प्रेरणा मिळते. जीवन दिलं तर फुकट नको घालू, प्रत्येक क्षण उपयोगी आण. लोकांच्या भल्यासाठी म्हणा, लोकांना जेवढं काही देता येईल त्याच्यासाठी तू उपयोग कर, हा पहिला विचार माझ्या मनात येतो. हे दिलं जीवन ना, याचा उपयोग करूया. आणि त्यातूनच प्रेरणा असे संपूर्ण दिवसाचे. आता तुमच्या जीवनाचा पाया काय जर विचारलं तर काय असेल? प्रत्येकाचे एक फंडा फिलॉसॉफी असते. तुमच्या आयुष्याची तुमची फिलॉसॉफी काय? माझी फिलॉसॉफी म्हणजे मला असं वाटतं की समाधानाच्या अधिष्ठानावर आपण जर जीवन जगलो तर आपलं जीवन सुखी होतं. मी त्या ह्याच्यावर जगतो, म्हणजे मी नेहमी समाधानी असतो. याचा अर्थ मी महत्त्वाकांक्षी नाही असं नाही, पण जे आहे माझ्याकडे, ज्या स्थितीमध्ये मी आहे तिथे मी समाधानी आहे. आणि त्या समाधानाच्या पायावर मी पुढलं सगळं करतो. म्हणजे महत्त्वाकांक्षा माझी आहेच की आणखीन पुढे जावं, आणखीन व्हावं, पण याच्यासाठी मी रडत बसत नाही. आहे त्याच्यामध्ये मी समाधानी आहे, कृतज्ञ आहे, आणि त्याच्या पायावर, कृतज्ञतेच्या पायावर मी पुढली उडी मारतो.
आता सकाळ मी तुम्हाला विचारली की सकाळचं इन्स्पिरेशन तुमचं काय. मी म्हणेन की जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा काय विचार करता? रोज रात्री झोपताना काय विचार असतो डोक्यात एक? तुम्ही म्हणाल आता जास्ती रॅपिड फायर विचारते. नाही, रात्री असा विचार असतो की आमची अशी सवय आहे, रात्री झोपताना प्रार्थना म्हणून आम्ही झोपतो. अच्छा. विश्व प्रार्थना. हा, विश्व प्रार्थना म्हणून झोपतो. मी सकाळी उठल्यानंतर ती पहिली आपल्या तोंडात येते. बरोबर. त्यामुळे आमचा रात्रीचा विचार असतो की सर्वांचा भलं व्हावं हाच विचार असतो. वा. आता कृतज्ञता या शब्दासोबत जर का अजून एखादा दुसरा शब्द जोडायचा असेल तर तो कोणता असेल? शुभचिंतन. कारण कृतज्ञता म्हणजे काय? दुसऱ्याने आपल्यासाठी काय केलं म्हणून आपण कृतज्ञ आहे. तर हे व्यक्त कसं करायचं? हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना. हा. मग तुम्ही माझ्यासाठी काय केलं, मी व्यक्त कसं करणार? मी तुमचं कौतुक करू शकतो, तुम्हाला मदत करू शकतो, तुमच्याबद्दल निदान चांगली इच्छा करू शकतो, तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतो, एवढं तर करू शकतो. नक्की. म्हणून शुभचिंतन आणि शुभचिंतनामधनं या गोष्टी आल्या पाहिजे. कौतुक करणं एकमेकांचं. आता तुमच्या आयुष्यामध्ये समजा तुमच्या आयुष्याबद्दल एखादं वाक्य असेल तर तो अनुभव की प्रयोग? म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्याकडे बघाल, आयुष्य हे अनुभव होतं की एक प्रयोग होता? मला वाटतं मी प्रयोग करून अनुभव घेतलेला आहे. नाही, दोन्ही आहे. प्रयोग केले. प्रयोग केले. सद्गुरूंनी जे सांगितलं ते मी प्रयोग करून बघितले. पहिलं बघितलं आणि मग मी ॲक्सेप्ट केलं. त्यामुळे प्रयोग करत करत मी अनुभव घेतले आणि अनुभवातनं मी शिकत गेलो. दादा, तुमचं सगळ्यात आवडतं पुस्तक कुठलं जीवन विद्या व्यतिरिक्त, असं मी म्हणेन? मला आहे ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी पुस्तकं वाचायला खूप आवडतं पहिल्यापासून. त्यामुळे डेल कार्नेजी जी आहे फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, ओ. तर त्याच्यामध्ये बिहेवियर पॅटर्न कसा पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना कसं इन्फ्लुएन्स करू शकता चांगल्या रीतीने ना. चांगल्या रीतीने. कारण तुम्ही एखादा काम करत असता, कामामध्ये तुम्हाला टीम वर्क करायचं, बरोबर. त्यामुळे या टीमला कसं हँडल करायचं, प्रत्येकाचं महत्त्व काय आहे, प्रत्येकाला नावात कसं त्याचं महत्त्व, म्हणजे त्याने इतकं सुंदर बिहेवियर पॅटर्न दिलेलं आहे. त्यामुळे ते पुस्तक मला खूप आवडतं. मी बऱ्याच वेळा ते वाचलेलं आहे. वा. पण मला एक गोष्ट आता कळते की त्याच्यामध्ये थोडीशी जीवनविद्या टाकली तर आणि ते पुस्तक छान होईल. तुम्ही करा तसं पुस्तक, मी म्हणेन मी लिहितोय इनोव्हेशन. पुस्तक, मी नक्की. लिहितोय. अरे वा, छान. आता तरुणांना एक पुस्तक वाचायचं किंवा सुचवायचं असेल तर त्यांना कुठलं सुचवाल? तरुणांना जर मनस्थिती जर बदलायची असेल तर पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, डॉक्टर मर्फींचं पुस्तक, येस. ते जर वाचलं तर त्यांना मनाचं सामर्थ्य कळेल. बरोबर. आणि एकदा मनाचं सामर्थ्य कळलं ना, मग मनाकडे लक्ष जाईल. बरोबर. आज आपल्याकडे दुसरीकडे लक्ष आपलं असते, परिस्थितीकडे लक्ष आहे, ते आपल्याला मनाकडे वळवायचं असेल बरोबर. तर सबकॉन्शियस माइंडचं महत्त्व समजलं पाहिजे. आणि हे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे छान पुस्तक आहे, त्यामुळे ते त्याच्यामध्ये वाचायला ती 4 भूतं पण घालवायची असेल तर हो. हे एक पुस्तक वाचायला हरकत नाही. दादा, ज्ञान आणि शहाणपणा यातला फरक जर सांगायचा असेल एका वाक्यात तर तो काय असेल? एका वाक्यात सांगायचं असेल तर ज्ञान जेव्हा आपण जीवनात उतरवतो तेव्हा ते खऱ्या अर्थाने शहाणपण असतं. कारण ज्ञान घेणारे लोक खूप आहे पण ते जीवनात उतरवत नाही, त्यामुळे ते शहाणपण नाही. शहाणपण कशात आहे? तू जे शिकलं आहे ते तू जीवनात उतरव, त्याला शहाणपण म्हणतात. कळलं ना. आता आपण शिकलो की बाबा भलं कर म्हणणं चांगलं आहे, हो. ते नुसतं म्हणून उपयोग नाही ना. तुझ्या जीवनात उतरव, म्हण सगळ्यांचं, मग तुला अनुभव चांगले मिळतील. म्हणून शहाणपण कशात आहे? तर ज्ञान जे आपण मिळवतो ते आपण जीवनामध्ये वापरलं पाहिजे, ह्याला शहाणपण म्हणतात. यशाचं खरं मोजमाप काय आहे? पैसा, पद की समाधान? मी मगाही सांगितलं त्याप्रमाणे समाधानाच्या अधिष्ठानावर पैसा कमवला पाहिजे, पद मिळवलं पाहिजे, पण ते समाधानाच्या अधिष्ठानावर. याचा अर्थ तुम्हाला नीट समजून घ्या. आपण काय कंपॅरिझन करत बसतो सतत, काहीतरी मिळालं आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, ह्याच्यामध्ये अडकतो आपण आणि आणखीन मिळत नाही म्हणून दुःखी होतो. तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही समाधानी राहा जे आहे ते. आज तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यात तुम्ही पहिलं समाधानी राहा, की बाबा हे बऱ्याच लोकांकडे नाही आहे. आज माझ्याकडे घर आहे, छप्पर नसलेले लोक हजारो आहेत, हो, हो. त्याच्यापेक्षा माझ्याकडे चांगलं आहे. पहिलं समाधानी राहा आणि नाही त्याच्यासाठी प्रयत्न कर. पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न कर, पद मिळवण्यासाठी प्रयत्न कर, पण समाधानी आणि कृतज्ञ हे सतत राहून जर तुम्ही केलं तर तुम्हाला पद पण सहज मिळतं, पैसा पण सहज मिळतो. आता एक उत्तम लीडर होण्यासाठी त्याला टिप्स काय द्याल? एखादी जर टिप्स त्याला द्यायची असेल तर ती काय असेल? ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे. हम्म. लीडरनी लोकांचं ऐकून घेतलं तर तो प्रगती करू शकतो. कारण फीडबॅक ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बरोबर.
आता मी क्वालिटी प्रोफेशनल होतो लहान हम्म. संपूर्ण आयुष्यभर मी हो. क्वालिटी प्रोफेशनल होतो. त्यामुळे क्वालिटीमध्ये आम्ही फीडबॅकला खूप महत्त्व देतो. तुम्ही लोकांकडनं जर फीडबॅक घेतला तरच तुम्हाला कळतं की आपलं काय चुकतंय किंवा लोकांना काय पाहिजे. आपलं चुकलं नसेल पण लोकांना काय पाहिजे ते कळलं पाहिजे ना. बरोबर. आज जेव्हा आम्ही जीवनविद्येचा प्रचार प्रसार करतो तेव्हा मी बघतो की लोकांना काय पाहिजे. आज लोकांना सोशल मीडिया बघतायत लोक. मग आपण पॉडकास्टिंग केलं पाहिजे, आपण सोशल मीडियामध्ये केलं पाहिजे. हे फीडबॅकमधनं कळतं. नाही तर आपण आपलं काम करत राहणार, लोकांना त्याचा काही इंटरेस्ट नसणार असा उपयोग नाही. म्हणून ऐकणं हा सगळ्यात मोठा गुण आहे लक्षात ठेवा. म्हणून लीडरनी सगळ्यांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यातनं सुवर्ण मध्य साधला पाहिजे. कामाच्या ठिकाणी कृतज्ञता, ग्रॅटिट्यूडचं महत्व काय, किती महत्वाचं आहे? मी सांगितलं ना, कृतज्ञता ही आपले खरे खूप महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये. कामाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याबरोबर जे काम करतात कोणी असू दे, सहकारी असू दे, बॉस असू दे, खालचे जे आपल्यापेक्षा सबऑर्डिनेट असू दे, बरोबर. सगळ्यांबद्दल आपल्याला सतत कृतज्ञता वाटली पाहिजे. कारण आमचं एक प्रिन्सिपल आहे की सर्वांमुळे मी आहे हे लक्षात ठेवायचं. हे फंडामेंटल ट्रूथ आहे. तू एकटा जगू शकत नाही, बरोबर. तू एकटा यशस्वी होऊ शकत नाही. सर्वांमुळे तू जगतो, यशस्वी होतो, सुखी होतो, सर्वांमुळे होतो. बरोबर. त्यामुळे सर्वांना कधी विसरायचं नाही. मग सर्वांमध्ये कोण? तुमचं जे जग आहे, ज्या कंपनीमधले लोक आहे, कंपनी आहे, कंपनीबद्दल तुम्ही सतत कृतज्ञ राहायला पाहिजे. कृतज्ञ राहायला. मी लोक कंपनीला शिवाय देताना बघतो. हो हो हो. काय प्रमोशन देत नाही, आम्हाला पैसे वाढवत नाही, कंपनीबद्दल वाईट बोलतात. तर ह्याला कृतज्ञता म्हणत नाही. कंपनीबद्दल कृतज्ञ पाहिजे. आज कंपनीमुळे मी आहे हे लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. उद्या कंपनी बंद पडली तू रस्त्यावर येशील. बरोबर. म्हणून कृतज्ञता सतत मनात पाहिजे सगळीकडे. म्हणून मला जपानमधले लोक आवडतात. जपानमधली ज्या कंपनीत काम करतात ना त्या कंपनीचंच प्रॉडक्ट ते वापरतात. वा. हे त्यांच्याकडे हे आहे, ते त्यांचा सन्मान आहे की बाबा माझ्या कंपनीचं मी वापरणार, कॉम्पिटिशन नाही वापरत. आता जर का जगातील प्रत्येक माणूस जीवनविद्येचं हे जे तत्व आहे आणि त्याने ते जर का आचरणात आणलं तर जग कसं असेल आणि कसं बदलेल? मला वाटतं जगामध्ये सुख शांती समाधान सुरू होईल सगळीकडे. कारण काय आहे माहिती आहे, या विचारामधलं प्रदूषण आज आहे ना, ते विचारांचं प्रदूषण निघून जाईल. आज विचारांचं प्रदूषण आपण म्हणतो ना प्रदूषण हो हो प्रदूषण, हो. पोल्युशन. पण त्या सर्वांचं मूळ विचार प्रदूषणामध्ये आहे. कारण विचारच चुकीचे करतोय आपण. बरोबर. म्हणजे हे चुकीचे विचार करण्याचं बदललं ना तर सगळीकडे संघर्ष कमी होईल आणि लोक आनंदाने जगू शकतील. दादा, आजच्या तरुणांनी टाळावी अशी एखादी चूक तुम्हाला काय वाटते? आजचा तरुण आहे ना करिअरच्या मागे खूप धावतोय आणि फॅमिली लाईफचा विचारच करत नाही. मला वाटतं ती खूप मोठी चूक आहे असं मला वाटतं. करिअरच्या मागे मुलगा आणि मुलगी दोघेही धावत आहेत बरोबर. आणि ते आपल्या लाईफचा विचार करत नाही, फक्त करिअरचा विचार करत राहिले. त्यामुळे जीवन नीट जगत नाहीत ते. आता जीवन जगायला त्यांना वेळच नाही, फक्त करिअरच्या मागे धावत आहेत. आणि म्हणजे मी म्हणेन मौल्यवान जे क्षण आहेत खरं तर ते सगळे क्षण invest फुकट होत आहेत, घालवतो म्हणजे सगळे जीवनच फुकट घालतो. फुकट घालत आहेत. जीवन हे फक्त करिअर नाही ना. बरोबर. करिअर इज वन ऑफ द प्रायोरिटी. पण फॅमिलीसाठी आपलं जीवन जगणं हे महत्वाचं आहे ना. बरोबर. जीवन जगतच नाही लोक, हे फक्त करिअरच्या मागे धावत आहेत. आता तुमचा सुट्टीचा दिवस कसा असतो, कसं प्लॅन असतो, सुट्टीचा दिवस असतो का असं मी पहिल्यांदा विचारेन? आताची परिस्थिती अशी आहे कारण मी रिटायर्ड झालोय ना, त्यामुळे मी 24 तास काम करत असतो. मला शनिवार रविवार काही फरक पडत नाही. पण मला जर सुट्टीचा दिवस मिळाला हा. तर मला एंटरटेनमेंट आवडते. मी नाटकं बघायला आवडतात, चांगली नाटकं, चांगले सिनेमे मला का आवडतात बघायला, कारण त्याच्यातनं बरंच शिकायला मिळतं. मी मगाशी म्हटलं ना की काय करायचं नाही हे पण शिकायला मिळतं. काय चुका होतात आयुष्यामध्ये त्यासुद्धा त्या शिकवा. आपल्याला चुका दुरुस्त करायला पाहिजे आयुष्यात. त्यामुळे त्याच्यातनं आपण बरंच काही शिकतो. एक गोष्ट जी तुम्ही रोज करता आणि ती तुम्हाला शांत ठेवते? प्रेझेंट मोमेंटमध्ये राहणं. हं. मी नेहमी वर्तमानात नाही राहतो. मी पुढचा विचार फक्त प्लॅनिंगसाठी करतो. पुढे काय करायचं, म्हणजे आपल्याला एक विजन पाहिजे ना पुढे काय करायचं. हो, हो. तेवढ्यापुरती मी पुढे जातो, पण नाहीतर मी प्रेझेंटमध्ये राहायचा प्रयत्न करतो. दादा, खरं तर तुम्ही सुद्धा एक माणूस आहात. म्हणजे ठीक आहे, सद्गुरू वामनराव पै यांचे सुपुत्र आहात, पण एक माणूस तुम्ही सुद्धा आहात. तुमच्या आयुष्यात सुद्धा कधी ना कधी एखादी अशी घटना घडली असेल की ज्याने तुम्हाला धडा मिळाला असेल, एक अनुभव मिळाला असेल. अशी कुठली गोष्ट होती की जी आज आम्हाला सुद्धा ऐकून काहीतरी आम्हाला शिकायला मिळेल त्यातून?
अशी घटना अशी घडली काय माहिती, मी पूर्वी आहे ना बोलत नव्हतो काहीच. अच्छा. वक्तृत्व ही गोष्ट माझ्याकडे नव्हतीच. म्हणजे मी कधीच लहानपणी जाऊन बोललोय कधी, म्हणतात ना स्टेजवर जाऊन बोलणं, स्पीच असं मी देणं कधीच कसं केलं नाही. काय सांगता? वक्तृत्व स्पर्धेत कधी भाग घेतला नाही. मी जास्त मी शाय होतो खूप, मी बोलत नव्हतो कधीच जास्त. इव्हन लग्न झाल्यानंतर सुद्धा माझी बायको खूप छान बोलायची. त्यामुळे कुठेही गेल्यानंतर मला बोल म्हटलं तर मी बायकोला सांगायचो तू बोल, मी आहे. एवढी परिस्थिती होती. मग नंतर आम्ही 2003 साली जेव्हा आम्ही कोर्सेस सुरू केले जीवनविद्येचे, तेव्हा माझ्या मागे लागले की तू पण एक फॅकल्टी म्हणून एक एक विषय घे. म्हणून मन हा विषय मला खूप आवडायचा, म्हणून मी तो विषय घेतला. आणि पहिलं लेक्चर जे झालं आमचं ते एकदम छोटे 35 लोक होते फक्त, तेवढ्या बाबतीत आम्ही कोर्स घेतला. हम्म. पण मी बोललो, पण माझी बायको बोलली तू बरोबर नाही बोलला, तिने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या चुकी झाल्या. तेव्हा मी त्या क्षणाला विचार केला की सोडून देऊया, आपलं काम नाही. असं मी ठरवलं की आपलं अच्छा. काम नाही. पण पुढल्या क्षणी मला असा विचार झाला की मनाचं सामर्थ्य मी शिकवलं लोकांना. लोकांना मी सांगतो की तुम्ही जर मनावर घेतलं तर काही होऊ शकतं. हो हो. तर मग मी कुठे चुकतोय? मी पण मनावर घेतलं तर मी पण होऊ शकतो ना. मग हा धडा मला तेव्हा मिळाला. आणि मग मी आणखीन प्रयत्न केले, आणखीन व्हिज्युअलायझेशन वगैरे सगळं केलं. आणि पुढलं जेव्हा मी लेक्चर दिलं तेव्हा माझ्या बायकोने मला एवढं कौतुक केलं की इतकं टॉप बोलला म्हणून. वा. आणि त्यामुळे माझं एक वक्तृत्व बोलायला मी सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आज पण माझे जुने मित्र म्हणा, माझे नातेवाईक म्हणा, प्रल्हाद बोलतोय त्यांना खूप आश्चर्य झालेलं आहे. पण तेव्हापासून मी जो बोलायला लागलोय तो मी आता लाखो लोकांपर्यंत आणि बोलतो. आज आम्हाला आश्चर्य वाटतं की ही गोष्ट खरंच अशी घडली घडली होती. होते म्हणजे मी आज लाखो लोकांसमोर बोलू शकतो, हे मलाच खरं नाही वाटत. आता मी जीवनविद्या ह्याबद्दल मिशनबद्दल प्रश्न विचारेन की आता जीवनविद्या कशा पद्धतीने कार्य करते, काय काही जीवनविद्या फाउंडेशन सुद्धा आहे, जीवनविद्या मिशन सुद्धा आहे, याबद्दल थोडक्यात काही सांगाल का? आम्ही एक गोष्ट ठेवलेली आहे, लक्षात ठेवले की बदल हा केलाच पाहिजे. बदल इज नेसेसरी असतो. म्हणून तुम्ही जर तीच गोष्ट तशीच करत राहाल तर तुम्ही पुढे जाणार नाही. त्यामुळे मगाशी मी सांगितलं फीडबॅक आम्ही घेतलेले आहेत की लोकांना काय पाहिजे बरं. त्याप्रमाणे आम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे म्हणतात ना एकच भाजी असते ती आपण बटाटा वड्यामध्ये घालू शकतो, समोस्यामध्ये घालू शकतो किंवा ती चपातीमध्ये घालून फ्रँकी म्हणून देऊ शकतो. त्यामुळे ही जीवनविद्येचं ज्ञान हे कसं रॅप करणं हे पण महत्त्वाचं असतं. बरोबर. मग तरुणांसाठी वेगळं रॅपिंग लागतं, बरोबर. ओल्ड लोकांना वेगळं रॅपिंग लागतं. हा. त्यामुळे आम्ही सर्व साधनं वापरून, म्हणजे सोशल मीडिया असू दे किंवा आणि कुठल्या गोष्टी असू दे, ग्रंथरूपाने, नंतर आम्ही कॉर्पोरेटमध्ये जाऊन कोर्सेस करतो. आम्ही कॉलेजमध्ये सेमिस्टर ट्रेनिंग देतो त्यांना. आम्ही जेलमध्ये जाऊन लोकांना शिकवतो. जी गरज आहे ज्यांना ज्यांना, कारण जीवनविद्येची गरज सगळ्यांना आहे. बरोबर. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत मोठ्यांपर्यंत सर्वांना आहे. हो. मग ते सगळ्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. म्हणून आमच्याकडे बालसंस्कार केंद्र आहे. आम्ही गर्भसंस्कार कोर्स करतो. आणि गर्भापासून आम्ही ही तरुण पिढी घडवायचा प्रयत्न करतो. कारण मला असं वाटतं की जर देश घडवायचा असेल, कारण आमचा तो संकल्प आहे की सद्गुरू म्हणायचे की आपला भारत देश सर्वतोपरी पुढे झाला पाहिजे, म्हणजे महासत्ता व्हायला पाहिजे. मग ह्याची प्रगती होण्यासाठी काय पाहिजे, तर तरुणांना चांगलं घडवलं पाहिजे. म्हणून आमचं एकच तत्व आहे की तरुण पिढीला घडवणं, त्यांना सुसंस्कारित करणं. सुशिक्षित आहेत, ते शिकतात भरपूर, हो हो हो. पण सुसंस्कारित नाही आहेत. म्हणून त्यांना सुसंस्कारित करणं हे आमचं काम आहे. म्हणून आम्ही गर्भसंस्कारापासून सुरू करतो. बालसंस्कार केंद्र आहेत आमची. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळामध्ये जाऊन आम्ही करतो. युवांसाठी आमचं संस्कार वर्ग असतात, सगळं असतं. कौटुंबिक प्रत्येक सौख्य पिढीसाठी. कौटुंबिक सौख्य येण्यासाठी आम्ही कोर्सेस करतो लोकांना. काय म्हणतात त्याला, त्याची आम्ही सिरीज करतो लोकांना, कौटुंबिक सौख्य कसं राखावं. राखावं. आज डायव्होर्स जे रेट हो, वाढलेले हो, आहेत, हो. मुलं मुली भांडत असतात, तर भांडण. त्यांना कसं शिकवणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. निरनिराळ्या पद्धतीने सगळ्या पद्धती वापरतो. म्हणजे पब्लिक डिस्कोर्सेस पण असतात, सेमिनार्स पण असतात, कोर्सेस असतात. आमचं जीवनविद्या ज्ञानपीठ आहे, 10 एकरमध्ये आहे. त्याला पहिलं प्राईज मिळालेलं आहे वास्तूमध्ये. तिथे आमचे कोर्सेस चालू असतात. त्यामुळे कोर्सेस चालू आहेत, शिबिरं चालू आहेत. निरनिराळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मी म्हणेन तुम्ही मशीन नाही, माणूस घडवताय आता असं. यूट्यूबवर आमचं चालू असतं. आमचं Yes. जीवनविद्या हा हो, यूट्यूब YouTube चॅनल आहे. चॅनल सुद्धा आहे. इंस्टाग्राममध्ये आमचं प्रेझेन्स आहे. सगळीकडे आम्ही प्रेझेन्स आहोत. आणि लोकांना जेवढं देता येईल इतकं देण्याचं. तेवढं देण्याचा प्रयत्न करतो. आता दिवाळी जवळ आली आहे,
खऱ्या अर्थाने दिवाळी कशा पद्धतीने साजरी करावी आणि तुमची दिवाळी कशी असणार आहे ह्याबद्दल मी शेवटचा हा प्रश्न घेईन. दिवाळी हा एक सण आहे, बरोबर हो. ना? सण म्हणजे काय? आनंद, आनंदात राहणं, बरोबर. आनंद लुटणं, हो. आनंद व्यक्त करणं, शुभेच्छा देणं म्हणजे सण. चालेल. प्रत्येक सणाला आपण हेच करतो ना, हो. शुभेच्छा देतो, हॅपी दिवाळी म्हणतो, हॅपी दसरा म्हणतो, बरोबर की नाही? हो. आणि आपण आनंद काय म्हणतात, आनंद लुटत असतो, समजलं ना? तर हे फक्त एका दिवशी न करता किंवा तेवढ्यापुरती न करता प्रत्येक क्षण हा सण कसा होईल असं जर आपण बघितलं तर मला वाटतं सगळेजण कायम सुखी होतील, कायम आनंदित राहतील आणि कायम आनंदाचं वाटप करत राहतील. म्हणून माझी दिवाळीला अशी इच्छा आहे, लोकांना मी शुभेच्छा देतोच आहे, पण मला असं वाटतं की जीवनविद्येचं ज्ञान घेऊन तुम्ही सुख, आनंद, समाधान, ऐश्वर, आरोग्य सगळं काही मिळवू शकता आणि सगळं काही लोकांना मिळावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. थँक्यू दादा आणि तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा असं मी म्हणेन भारत नवराष्ट्राकडून. आणि खूप छान गप्पा झाल्या असं मी म्हणेन, कारण जसं मी सुरुवात केली अनेक मनातले प्रश्न प्रतिनिधित्व करून प्रेक्षकांचं असे मी विचारले. आणि आय थिंक ह्या पॉडकास्टमुळे ज्यांच्या ज्यांच्या डोक्यात कळतंय पण वळत नाही अशी जी स्थिती असेल ती मे बी आज क्लिअर होईल आणि त्यांना सुद्धा त्यांच्या जीवनाचा कुठे ना कुठे मार्ग मिळेल असं मी म्हणेन. तुम्हाला पण खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्ही आम्हाला एवढी संधी दिली बोलायला, मला व्यक्त करायला तुम्ही संधी दिल्याबद्दल तुमचे पण खूप धन्यवाद धन्यवाद दादा. आणि नवराष्ट्राचे पण धन्यवाद. धन्यवाद.